तर नाशिकमध्ये आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची संयुक्त पहिली प्रचार सभा पार पडली। मात्र या प्रचार सभेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी गाडीत बसून वडील आणि काकांची ही संयुक्त सभा पाहिली। मुंबईमध्ये ज्युनियर ठाकरे बंधू तर नाशिकमध्ये सीनियर ठाकरे बंधूंचा असा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे। आज अनेक वर्ष रखडलेल्या निवडणुका होत आहेत। निवडणुका घ्यायला इतका वेळ का लागला, निवडणुका का होत नव्हत्या याचं उत्तर या सरकारनं द्यावं आणि याचं कारण कुणाकडेही सध्या आहे असं दिसत नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केलेली आहे। आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारण कोणालाही देता येणार नाहीत, सांगता येणार नाहीत, कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या, कशासाठी लागल्या। 4 वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या। मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे। भाजपनं झाडं छाटण्याआधी कार्यकर्ते छाटले, नाशिक दत्तक घेतो म्हणणारे फडणवीस पुन्हा इथे फिरकले सुद्धा नाहीत। आम्ही सत्तेत असताना एकही झाड कापलं गेलं नाही, नाशकात सत्तेत होतो तेव्हा कुंभमेळा यशस्वी झाला असं म्हणत तपोवनातल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। तपोवनातली झाडं इथे त्यांना छाटायची त्या महाजनना, अहो लाकूड तोड्या बरा होता। त्याला देवीने पहिली विचारली, त्याची कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का, तो म्हणाला नाही। मग चांदीची हवी का, नाही। मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड। सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही। बाई ते मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय, मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही। पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले। पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले। या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत। 17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो, आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले। आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही। काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या। 2012ला जेव्हा आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला। एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला। नाशिक पालिकेवरचं 700 कोटींचं कर्ज आम्ही मुक्त केलं, उत्तम भविष्य घडवण्यासाठी आमच्या हाती सत्ता द्या असं आवाहन यावेळेला राज ठाकरेंनी नाशिककरांना केलेलं आहे। सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, सगळी ती बेट उद्ध्वस्त केली, सगळ्याच गोष्टी उद्ध्वस्त केल्या। स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ऐतिहासिक ते शस्त्र संग्रहालय केलं होतं, ते उद्ध्वस्त करून टाकलं। त्याच्यानंतर ही ते वॉटर कर्टन्स केली होती या सगळ्या तुमच्या पुलांवरती, ती घालवली, ती सगळी उद्ध्वस्त करून टाकली। नाशिक वरती त्यावेळेला आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला 700 कोटी रुपयांचं कर्ज होतं। ही नाशिक महानगरपालिका 700 कोटी कर्ज मुक्त महानगरपालिका त्यावेळेला आम्ही करून दिली। तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल, उत्तम भवितव्य घडवायचं असेल, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं असं जर वाटत असेल, आज मी तुम्हाला सांगतोय, आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा, तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देत आहेत, पण आता महागाई किती वाढली आहे ते 1500 रुपये 15 दिवसात उडून जातात असं राज ठाकरेंनी टीका करत म्हटलंय। लाडक्या बहिणींचे 1500 रुपये किती टिकणार असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। आज अनेक महिला इथे आलेल्या आहेत, ती ह्याची योजना आणली, काय ती लाडकी बहिणी योजना, लाडक्या बहिणी योजनेबद्दल 1,500 रुपये दिले। महागाई किती वाढली हो?
हा, ते 1,500 रुपये तुमचे 15 दिवसात निघून गेले. साधा सिलेंडर 1,000 रुपये आहे. कुठे टिकणार आहेत 1,500 रुपये? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.